नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत करत आहे एका नव्या स्टोरीने। तर चला मित्रांनो, आता आपण स्टोरीकडे वळूया। मी विशाल, माझे वय 22 वर्ष। माझ्या घरामध्ये मी, आई निशा वय 41 वर्ष, लहान बहीण प्राजक्ता वय 19 वर्ष आणि पप्पा वय 49 वर्ष असे चौघे राहतो। पप्पा गव्हर्नमेंट जॉबला आहेत, आई हाऊस वाईफ आणि प्राजू कॉलेजला आहे सेकंड इयरला। मित्रांनो, माझी आई तशी खूपच संस्कारी आहे, पण दिसायला खूपच मादक आहे। मी जसा वयात आलो होतो तेव्हापासूनच मला आईशी प्रेम झालं होत। वर्षामध्ये मला सेक्स विषयी खूप उत्सुकता वाढली आणि मी आईकडे आकर्षित होऊ लागलो। मला खूप भीती वाटायची की मी हे काय करतोय, पण नंतर बऱ्याच इंटरनेट साइट्स आणि पॉर्न बघताना मला समजले की हे तर नॉर्मल आहे आणि मी एकटाच असा विचार करणारा नाहीये। त्यामुळे मी बिनधास्त आईबद्दल विचार करू लागलो। मी तिला बहुतेक वेळा किचनमध्ये साफसफाई करताना बघू लागलो। हळूहळू मी मोठा होऊ लागलो आणि माझ्या शरीराला कोणी हवेसे वाटू लागले। मग मी माझ्या कॉलेजमध्ये ट्राय करू लागलो की कोणी भेटते का म्हणून। खूप प्रयत्न करून मी एक मुलगी पटवली, पण तिला मी जास्त टिकवू नाही शकलो, कारण लगेच आमचे प्रकरण तिच्या भावाला माहीत पडले आणि खूप तमाशा झाला। माझ्या आईला पण हे माहीत पडले, त्यामुळे ते तिथेच थांबले। नंतर 2 ते 3 वर्ष तशीच गेली। इकडे मी आईच्या प्रेमात पण होतो। माझे कॉलेज पूर्ण झाले आणि मी पोस्ट ग्रॅज्युएशनची तयारी सुरू केली। माझी लहान बहीण प्राजू पण माझ्याच कॉलेजमध्ये शिकत होती, त्यामुळे तिला पण माझे प्रकरण माहीत होते। पण कोणी मला तसा काही त्रास नाही दिला। पप्पाची ड्युटी सकाळी 9 ते 5 आणि ते घरी येता येता 7 ते 8 वाजायचे। कधी कधी सॅटरडे असला की ते खूप लेट घरी यायचे। मी सध्या घरीच होतो, म्हणजे मी आणि आई। दिवसभर मी आईच्या कामामध्ये मदत करायचो आणि बऱ्याच वेळा नकळत आईलाच करायचो। आता मी आईबद्दल सांगतो। ती बऱ्याच वेळा साडीवरच असायची, पण तिची फिगर त्यातून पण मस्त वाटायची। तिची कंबर अशी होती की कोणी बोलणारच नाही की ही 2 मुलांची आई आहे। वयाचा तिच्यावर खूप कमी परिणाम झाला होता। तिचे बॉल खूपच गोलाकार आणि एकदम परफेक्ट होते। तिची स्किन पण मस्त होती, गोरी गोरी, आणि दिसायला तर ती एकदम माधुरी दीक्षित सारखी। मी तर घायाळ व्हायचो। सध्या घरी असल्यामुळे माझी आणि आईची जवळीक वाढली होती। मी तिला नेहमी खुश करण्याचा प्रयत्न करायचो। ती पण मला आता जास्त वेळ देऊन बोलायची। मला थोडा थोडा डाऊट पण येत होता की पण माझ्याकडे आकर्षित होत आहे। म्हणून मी प्लॅन करू लागलो की अजून काय करता येईल की तिला मी आवडू लागेल। आमच्या घरामध्ये 2 बेडरूम होते, एकामध्ये आई आणि पप्पा झोपायचे आणि दुसऱ्यामध्ये प्राजू। मी झोपायला हॉलमध्येच झोपायचो, टीव्ही वगैरे बघत। कधी कधी प्राजूच्या बेडरूममध्ये। एक दिवस मी प्राजूच्या रूममध्ये लॅपटॉपवर मूव्ही बघत बघत तिथेच झोपलो। सकाळी प्राजू आणि पप्पा निघून गेले होते। आई रूममध्ये आली होती, मी झोपेतच होतो। तिच्या आवाजाने मला जाग आली, पण मी तसाच पडून राहिलो। मी तिला हळूच बघत होतो। तिला बघून माझा सोटा हळूहळू उठू लागला। मी तसाच पडून राहिलो। माझा खूप ताठ झाला होता। काय करू समजत नव्हते, पण तरी मी तसाच पडून होतो। अचानक आईची नजर माझ्या शॉर्टकडे खेळली। मी हळूच बघत होतो। ती थोडा वेळ बघायची आणि परत काम करायची। ती सारखी राहून राहून आता पाहू लागली तसा माझा सोटा अजून झटके देत होता।
थोड्या वेळात ती माझ्या अगदी जवळ आली आणि पाहू लागली. माझ्यामध्ये वेगळाच जोश आला. ती निरखून माझ्या सोत्याकडे बघत होती. माझा आता एकदम टाईट झाला आणि सलामी देत होता. आईने थोडा वेळ पाहिले आणि निघून गेली बाहेर. मी उठलो आणि विचार करू लागलो की खर होत की मी स्वप्न बघत होतो. मला विश्वास बसत नव्हता. मी आता अजून पुढे जाण्याचा प्लॅन केला. मी तसाच ताटलेला सोटा घेऊन बाहेर गेलो. आई हॉलमध्ये होती. मी मुद्दाम समोर जाऊन उभा राहिलो. मी जागच नाही आली. काल खूप लेट झालं झोपायला. आईची नजर अजून माझ्या सोत्यावर होती. मी तिच्याकडे बघितले तशी ती गडबडली आणि बोलली, का काय झालं जागरण करायला? मी असाच झोप नव्हती येत. आई जास्त वेळ जागत नको बसू. तब्येतीवर परिणाम होईल. मी हो ना. मी आता विचार केलाय की पहाटे उठून व्यायाम सुरू करू. तशी आई हसली. तू आणि व्यायाम, मी का काय झालं? मी नाही करू शकत का? आई अरे करायला काय? पण तुझ्याकडून शक्य नाही. मला चॅलेंज नको करूस हा. आई चल केल चॅलेंज. मी ओके बघ आता उद्यापासून आई मी कशाला बघू तू तुझे कर की. मी तर करेलच पण माझी एक अट आहे. आई काय? ती कमरेवर हात ठेवत बोलली. मी माझ्या बरोबर तू पण करायची कसरत. तुला पण गरज आहे. आई हो का? मला नाही वाटत असं. तूच कर. मी अरे घाबरली का? आई मला नाही वेळ तेवढा. दिवसभर होतो माझा व्यायाम. मी पण तुला रोज मदत करेन पण तू सकाळी माझ्या बरोबर योगा करायचं. आईने थोडा विचार केला आणि बोलली ओके ठीक आहे उद्यापासून करू. मी आता मनातून खूप खुश झालो. आणि बोललो की मी आजच आपल्याला योगाचे कपडे आणतो. आई नको नको मी साडीवरच करेल. आई असे कोणी करत का योगा साडीमध्ये? उगाच काही नको बोलूस. एवढा कन्व्हेयन्स केल्यावर ती राजी झाली आणि संध्याकाळी पप्पा आणि प्राजूला पण सांगितले. त्यांनी खूप काही मनावर नाही घेतले. आता नेक्स्ट डे पासून आमचे रूटीन सुरू झाले. मी आईला एक लेगिन्स आणि टी शर्ट आणला होतो. सकाळी मी लवकर 5ला उठून हॉलमध्ये आलो आणि आईला कॉल केला. मी हॅलो काय झालं 5 वाजून गेले की ये पटकन बाहेर. आई आ आ आले आले. आई लगेच बाहेर आली. तिने मॅक्सी घातली होती. आत काही नव्हते. तिच्याकडे बघून समजले मला. मी लगेच तिच्याकडे लेगिन्स आणि टी शर्ट दिले आणि चेंज करायला सांगितले. आई अरे बाबा हे मी नाही घालणार. असाच करू. मी नाही. हेच घालावं लागेल. जा पटकन घालून ये. आई एवढा वेळ विचार करत बोलली ठीक आहे आले याम. ती परत बेडरूम मध्ये गेली आणि चेंज करून आली. मी तिच्याकडे बघतच राहिलो. काय वाटत होती? ती एवढी लाजत बोलली. चल सुरू करू हे लोक उठण्याचा आधी संपवूया. मी हो बोलून चालू केले. आधी मी तिला दाखवत होतो की कसे करायचे. नंतर मी तिलाच करून सांगू लागलो. असे 4 ते 5 दिवस गेले. आम्ही पप्पा आणि प्राजू उठण्या अगोदर सर्व फिनिश करायचो. आता आमचा हा वेळ फक्त आमचाच होता. मी आता तिच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करत होतो बिनधास्त आणि ती पण काही नव्हती बोलत. एक दिवस मी हॉलमध्येच झोपलो होतो. मला जाग नव्हती आली. मला काहीतरी जाणवले म्हणून मी थोडा जागा झालो तर आई सोफ्यावर होती आणि माझ्या सोत्याकडे बघत होती. मी पटकन उठलो तशी ती गडबडली. मी कधी आलीस आई मी आत्ताच आली.
चल उठ. आज नाही करायचे का? मी मुद्दाम तिच्या समोर सोटा चोळत उठलो. ती बघत होती तिरक्या नजरेने. मी थोडा फ्रेश झालो आणि आलो. आई थोडी हसत होती. आता मला पण जोश आला होता. मी आज तिची कसरत घेता घेता खूप हात लावत होतो. ती पण मध्ये मध्ये हसत होती. आता आम्ही दोघे पण मस्त झालो होतो. तेवढ्यात ती बोलली, ऐक ना विशू, मला थोडी मालिश करशील का? अंग दुखत्यम खूप. मी तर याचीच वाट बघत होतो. हो करतो ना. तू झोप. ये खाली. आडवी. ती तशी लगेच झोपली पाली. मी तिच्या खांद्यावर हात ठेवून चोळू लागलो. तिने डोळे बंद केले. हळूहळू मी खाली काही येत तिच्या गाडीवर हात नेला तशी ती एवढी बावरली. मी बोललो, रिलॅक्स याम्ब जरा, आणि चोळू लागलो. ती पण मस्त होऊन एन्जॉय करत होती. माझा सोटा ये खूप ताणला होता. एवढ्या वेळाने मी तिला बोललो, आता सरळ झोप. आई नको बस झाले. मी हो ना, अर्धीच झालीये मालिश. ती माझ्याकडे बघत सरळ झाली. मी परत तिच्या खांद्यावर हात ठेवून चोळू लागलो. हळूहळू खाली हात न्यायचो तशी ती थोडी हालचाल करायची. मी आई तू रिलॅक्स रहा, सगळी नीट मालिश करू दे, तुला बरे वाटेल. आईने फक्त असे केले आणि डोळे मिटले. मी आता खूपच एक्साइट झालो आणि हळूहळू हात तिच्या बॉलवर नेले. ती एवढी परत हलू लागली. मी शू शू याम्ब. मी आता तिचे बॉल गोल गोल करून हात फिरवत होतो. ती हळूच माझ्याकडे बघत होती. आता मी थोडा जोर वाढवला आणि दाबू लागलो. तिने माझा हात पकडला. मी थोडा यामलो आणि बोललो, याम करू दे थोडा वेळ. तशी तिने हात बाजूला केला. मला आता कॉन्फिडन्स आला होता. मी मस्त तिचे बॉल दाबत होतो. आत ब्रा घातला होता आणि ती चेहरा इकडे तिकडे करत होती. तिला पण मजा येत होती. मध्येच ती पटकन उठली. मी जरा घबलोच. माझ्याकडे बघत उठली आणि बेडरूमकडे गेली. माझी गाडाच फाटली. मला वाटले की तिला राग आला की काय. ती तिच्या बेडरूममध्ये गेली. मी बघतच होतो तेवढ्यात ती बाहेर आली. मला बोलली, सरक, आणि परत झोपली तशीच. मी काय झालं असं मध्येच का उठून गेलीस? आई तुझे पप्पा झोपलेत की नाही ते बघायला. उगाच बघितले तर त्यांना काही वेगळे वाटायला नको. आणि माझ्याकडे बघून हसली. मी काही न बोलता परत चालू झालो. आता मी डायरेक्ट तिच्या बॉलवर हात नेला. आणि मी शॉक झालो. तिने ब्रा काढला होता. मी वेडाच झालो आणि तिच्याकडे पाहिलं. तशी ती बोलली, अशी नीट मालिश होईल? आणि लाजली. मी भान हरपले होते. मला विश्वास नव्हता बसत की आईने माझ्यासाठी ब्रा काढला होता. मी आता मालिश सारखेन करता तिचे डायरेक्ट बॉल दाबू लागलो. ती आता असे हळूहळू मौन करत होती. आता मी मध्येच उठलो आणि बेडरूमकडे गेलो. आता तिला खूप आश्चर्य झाले. मी तिच्याकडे बघत बघत दोन्ही बेडरूमची कडी लावली बाहेरून आणि तिच्याकडे पाहिले. तिने एक मस्त स्माईल दिली. मी परत गेलो तिथे आणि बोललो, उगाच कशाला रिस्क, आणि हसलो. तस लगेच आईने मला चिमटा काढला. मी आता पूर्ण कॉन्फिडन्समध्ये आलो होतो आणि मस्त तिचे बॉल दाबत होतो. आई विशू. मी बोल ना आई. आई तुला काही अडचण नाही ना मालिश करायला? मी नाही. आई नाही, मला वाटलं की तुला काही अडचण येते आहे का. असे बोलून तिने शर्ट वर केले.
आणि माझे दोन्ही हात पकडून तिच्या नग्न स्तनावर ठेवले आणि बोलली, "ह." आता कर. मी तिच्या डोळ्यात पाहिले. ती वेगळीच वाटत होती. माझी अवस्था खूप वाईट झाली होती. मी चोळू लागलो. अंधुक प्रकाशामध्ये काय फील येत होत. तिचे मनुके पण खूप ताठ झाले होते आता. माझी नजर त्यावरतीच होती. तशी ती बोलली, "काय झालं, काय बघतोय?" मी, "काही नाही. मला असे वाटते आहे की अजून वेगळी मालिश करावी लागेल. कारण ते हाताने नाही जमणार आय्या." म्हणजे कसली रे विशू? मी यांब, तू डोळे बंद कर. मी लगेच तिचे ताठ झालेले निप्पल तोंडात घेतले आणि चोखू लागलो. ती पण एवढी बकली आणि बोलली, "हा कर अशीच. हा कर, मस्त रिलॅक्स वाटतंय विशू." माझे डोके दाबत होती ती आणि बॉल भरवत होती. मी पण वेड्यासारखं चोखत होतो. मी, "आई, अन्न, उम्म, आवडली का एम्म? मालिश आईश? श, हो. छ, छान करतोस की." तिने माझ्या केसावर हात फिरवत माझे डोके खाली ढकलले आणि बोलली, "खाली कर थोडी मालिश. मी हाताने करू का?" "हाय इश, नको. हा, जिभेने कर." मला समजले की आईला काय पाहिजे. एका झटक्यात मी लेधिंग काढली चड्डी सकट आणि तिच्या पाकळ्यावरून जीभ फिरवली. "आय्या, हा, हो तिथे कर मालिश. 000 आ. जिभेच्या टोकाने कर. आ, आता कर कर पूर्ण जिभेने." "आऊ, उफ." माझ्या केसांना ती पकडून दाबत होती आणि थोड्या वेळात तिने पाणी काढले. मी चाटून घेतले. तिने माझ्याकडे पाहिलं आणि बोलली, "विशू, ही गोष्ट आपल्यामध्येच ठेव." आणि पटकन तिच्या बेडरूममध्ये निघून गेली. मी तर पाहतच राहिलो. काय घडले, कसे झाले